एकदम बघितलं मी. ठीक आहे, असो. तर काय सांगत होतो, तर असला काय म्हणतात मग, शुक्ल कर्म, कृष्ण कर्म. काही व्यक्ती ज्यांना पाप पुण्यच माहित नाही, ते पापच कर्म करतात. काय गरज आहे आम्हाला, जीवन चांगलं जगायला, बस झालं आताच जीवन, मेल्याच्या माघारी कोण बघितले स्वर्ग नरक. ह्या जन्मात मग ते पाप कर्म करतात. आणि एक ज्यांना धर्म कळतो, नियम कळतो, बरोबर आहे, ते काय करतात, पाप होऊ देत नाही. मग त्यांनी काय करतात, चांगलं कर्म करतात, ते शुक्ल कर्म, कृष्ण कर्म. आणि काही जणांकडून तरीही मिश्रित कर्म होतं, त्याला म्हणायचं शुक्ल कृष्ण कर्म. शुक्ल कृष्ण किंवा कृष्ण शुक्ल म्हणा त्यालाच. म्हणजे कसं, पुण्य करत असताना पुण्य करता घडे पाप, दुग्ध पादोनी पोशिला साप, करवणे अघोर जप, दुःख विकत घेतले. पुण्य करायला जातानाच पाप करतो काही व्यक्ती, बरोबर आहे. पुण्य करताना सुद्धा पाप घडतं बरं का, घडतं. तुकोबाराय सांगतात, भोगे घडे त्याग, त्यागे अंगा येते भोग, ऐसे उफराटे वर्म, धर्मांगीच अधर्म. बरं का, भोग घेणारे त्यागी घडतात आणि त्याग करणारेच भोगाला प्रवृत्त होतात. आणि धर्म करणारे अधर्म करतात आणि अधर्म करणाऱ्याकडून धर्म घडत असतो. असं तत्व आहे. तर मग काय होतं, पुण्य करत असताना सुद्धा घडणारं पाप, त्याला म्हणायचं शुक्ल कृष्ण कर्म. मग म्हणूयात आपण की पाप करणाऱ्याकडूनही पुण्य घडतं, बरोबर आहे. पाप करणाऱ्याकडूनही पुण्य घडतं. उदाहरण दिलेत मी, आता काही देणार नाही, कुणाला कधी ना पण दिलेत. तर असं पाप करणाऱ्याकडूनही कधी पुण्य घडतं, कृष्ण को शुक्ल म्हणायचं. मग बरोबर आहे, ह्याला म्हणायचं मिश्रित कर्म. एक शुद्ध पाप, एक शुद्ध पुण्य, आणि एक मिश्रित पूर्वक मिश्रित कर्म. शुभ कर्म, अशुभ कर्म आणि शुभाशुभ कर्म. याचं वर्गीकरण कसं, शुभ कर्म, अशुभ कर्म, शुभाशुभ कर्म, बरोबर आहे. शुक्ल कर्म, कृष्ण कर्म, शुक्ल कृष्ण कर्म, बरोबर आहे. पाप कर्म, पुण्य कर्म, पाप पुण्य कर्म. ठीक आहे, कळालं. अशा प्रकारचे जीवाचे कर्म किती प्रकारचे असतात, तीन प्रकारामध्ये असतात. जीवांचे कर्म या तीनच प्रकारामध्ये असतात. परंतु समाधीचे चित्त असणाऱ्या व्यक्तीचे म्हणजे योग्याचे कर्म कसे असतात, तर चौथ्या नंबरचे कर्म असतात. चौथ्या नंबरचं म्हणजे अशुक्ल अकृष्ण. शुक्ल पण नसतात, कृष्ण पण नसतात, म्हणजे कर्म नसतं, त्यालाच नाव दिलंय अकर्म. त्यालाच नाव काय द्यायचं, अकर्म म्हणलं जातं. भगवद्गीतेमध्ये काय म्हणायचं याला, निष्काम कर्म. यालाच नाव दिलंय तिथे निष्काम कर्म. आणि ह्या निष्काम करण्याच्या, कर्म करण्याच्या प्रवृत्तीलाच, कर्म करण्याच्या, अशा कर्म करण्याच्या साधनेलाच नाव काय आहे, कर्मयोग. याचंच नाव काय आहे, कर्मयोग. भगवद्गीतेत आहे बरं का, कर्मयोग इथे नाही. कर्मयोग भगवद्गीतेत. कर्मयोग म्हणजे दुसरा अध्याय. शुभाशुभ परित्यागी भक्तिमान मे प्रियो न रहा, असा भक्त मला आवडतो म्हणतात 12व्या अध्यायात. ठीक आहे, असा शुभाशुभाचा त्याग करणारा योगी असतो. म्हणजे त्या तीन कर्माच्या पेक्षा वेगळं कर्म असतं. कुणाचं असतं असं कर्म, तत्र ध्यानजम अनाशयम. आलं लक्षात. आपण ह्या 7व्या सूत्रामध्ये प्रवृत्त कसे झालेले आहोत. 6वं सूत्र जे आहे, तत्र ध्यानजम अनाशयम, यावरून आपण तिथे आलेलो आहोत. आणि आपण जन्मौषधी मंत्र तपहा समाधी ज्या सिद्ध आहे, असं सिद्धींचे प्रकार हे सांगितले. त्यानंतर निर्माण चित्त संकल्पना सुद्धा आपण समजावून दिलेली आहे. प्रश्नाचं उत्तर कसं लिहायचं हे सुद्धा आपण सांगितलेलं आहे. आता आपण पुढे जात आहोत. काय पाहत आहोत, 8वं सूत्र. मग आता कर्माचा विषय आला. आता आपल्याला चित्त, चित्ताचे प्रकार, निर्माण चित्त, शरीर निर्माण करणे, जाती अंतर, सिद्धींचे प्रकार, हे विषय संपला. परंतु आता नवीन प्रकारात कोणते घुसलो आपण, कर्म. नवीन विषयामध्ये बरं का, घटकामध्ये. बोलताना माझ्याकडून काही होतात चुका बरं का, उगाव नाही. म्हणजे बोलायची एक असतं, बोलून जातो वेगळे शब्द, तर समजून घेत जावा बरं का, किंवा विचारलं पाहिजे तुम्ही. म्हणजे माझ्याकडूनही होतात चुका. काय म्हणत होतो मी, विषयामध्ये दुसऱ्या प्रवृत्त झालो. कोणत्या विषयामध्ये, कर्म, बरोबर आहे. मग 3 प्रकारचे कर्म जीवाचे असतात सामान्य, आणि चौथ्या प्रकारचं कर्म, हे तिन्ही प्रकारचे कर्म ज्याचे नसतात ते कर्मयोग्यांचे असतात. म्हणून त्यांच्या चित्तामध्ये काय राहत नाही, आशय. काय राहत नाही, आशय. तत्र ध्यानजम अनाशयम, अन आशयम, अशा प्रकारचं आहे. मग कर्मफल असतात. कर्म हे प्रकार आहेत. तर या कर्माचं फलानुसार वासनेचा उभार कसा असतो, कर्मफलानुसारच वासनेचा उभार असतो. कुठे सांगितलंय,
तनो विच्छिन्न उदारानाम प्रसुप्ततनो विच्छिन्न उदारानाम तिथे जसं सांगितलं तसंच वासनेचं सुद्धा प्राकट्य होतं. कशानुसार होतं? चित्तातील आशयाच्या अनुसार. अलग लक्षात? वासनेचं प्रगटीकरण कसं? असं का वागतो? सायकोलॉजी सांगत होतं ना मी इथेच सायकोलॉजी सुद्धा सांगतोय. असं का वागतो? आमचा नवरा असंच का करतो? किती चांगलं वागलं तर ते इकडेच का जातो? नुसतं असं का वागायला लागलाय आमचा? तर ते काय तर पूर्वीच्या चित्तामध्ये पूर्वीच्या कर्माचे संस्कार चित्तामध्ये साठलेले असतात. मग वारेकडे मग कोणत्या सायकोलॉजिकवाल्याकडे जावं लागल नाही. मग ते सायकोलॉजीवाला अभ्यास कोणाचा करू शकतो? वेस्टर्न सायकोलॉजीवाला जन्मानंतर घडलेल्या घटनावर उपाय सुचवतो, मनोविश्लेषण करतो आणि उपाय सुचवतो. मग तिथे उपाय सुचत नसल्यावर मग पतंजलीकडून इलाज करावा लागेल. पतंजली मानसोपचार थेरपी द्यावी लागेल. मग ती थेरपी काय आहे? तर ती योगा थेरपी आहे. बरोबर आहे. ती थेरपी कोणती आहे? योगा थेरपी आहे. ती कोणती थेरपी आहे? तर अष्टांग योग थेरपी आहे. मग ती अष्टांग योग थेरपी कशी द्यावी लागेल? तर त्याचा एक निश्चित क्रम आहे. मग लगेच ध्यानाचा क्लास भानाच नाही, ध्यानात कशाला जाता? आधी भानावर यायचा क्लास लावला पाहिजे, पुन्हा ध्यानात गेला पाहिजे. कारण ध्यान ही लई मोठी पायरी आहे, पुढची पायरी आहे. ध्यान कितवी पायरी आहे? 7वी पायरी आहे. मग यम नाही, यमामध्ये अहिंसा नाही, मांस खातो आणि योगा करतो. कशाचं मग ते? योगा करतो, योग नाही करतो. खूप आहेत बरं का योगी खूप आहेत. मांसाहार करून योगी यमयोगाला सुद्धा आहेत, मांसाहार करतात आणि योगी आहेत. पण समाधी प्राप्ती पाहिजे. कसं करावं लागेल? असं आहे. शिकवणाऱ्या नसले तर बरं आहे. फक्त शिकवणाऱ्याने तर खाऊ नये, जाऊ द्या. शिकणाऱ्याने खाऊ जात, पण शिकवणाऱ्याने तर खाऊ नये. मग अहिंसा ही थेरपीच आहे. ऐका, बरोबर आहे. चित्त जर सुधारायचं असेल तर अष्टांग योग करावा लागेल. आणि अष्टांग योगामध्ये पहिल्यांदा यम धारण करावं लागेल. यम पहिली पायरीशिवाय दुसऱ्या पायरीला जाता येत नाही. मग ठीक आहे, इथं नाही एक पायरी टाळता येते. आम्ही आमची जिना चढत असताना एकाड एक पायरीनं चढतो, त्रास काही होत नाही म्हणाल तुम्ही. मग ठीक आहे बाबा, यम न करता नियमाकडे जाल. शौच, संतोष, तप, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान. नाही यमावर असल्यावर तुम्ही म्हणाल यम न करता आसनाकडे, नियम न करता आसनाकडे. मग यम नाहीत म्हणल्यावर अलीकडच्या पायरीला आपण. मग यम सोडा, मग एक पायरी आडून करा नियमाची. नियम पण अवघड आहेत. कसं करावं लागलं? अपरिग्रह स्थैर्य. आता कसं करायचं? अपरिग्रह होत नाही. साड्याचा संग्रह आहे बायांकडे, माणसाचा पैशाचा संग्रह आहे, संग्रह करतोच. आणि एकमेकांच्या भावभावनांचा संग्रह आहे, द्वेषाचा संग्रह आहे, राग द्वेष इत्यादी वासनांचा संग्रह आहे. एवढा कसं संग्रह न करा नाही. मग ते पण कळत नाही. 2 पायऱ्या. मग 2 पायऱ्या टाळून कोण चढतो? पण सगळे योगी असेच आहे. सगळे योगी यमाच्या अलीकडच्या सीमेपासून यम आणि नियम ह्या 2 पायऱ्या वगळून ढांग टाकून चालतात. ढांग टाकून मग ढांग टाकून चालणार आहे ते. ढांग म्हणतात आमच्याकडे, तुमच्याकडे उडी घेऊन म्हणते. जाऊ द्या. बरोबर आहे. एवढी उडी कशी चालते हो आसनामध्ये? नाही. मग आसन होत नाही ते आसन नव्हे. त्याला काय म्हणायचं? कसरत. त्याला काय म्हणायचं? खेळ. त्याला म्हणायचं लवचिकता. आणखी काय म्हणायचं असेल तर असं म्हणता येईल. त्याला आसन म्हणायचं नाही. कारण यम नियमाशिवाय आसनामध्ये प्रवृत्ती होत नाही. आणि आसनामध्ये प्रवृत्ती होत असेल तर स्थिरत्व देत नाही. अनंतामध्ये समापत्ती देत नाही. बरं का? मग ते आसन सिद्ध होत नाही. बरं का? आसन सिद्ध होत नाही. म्हणून मग थेरपी द्यावी लागेल. तर जर असं कुणाला घडत असेल, कुणाचे मुलं असं करत असतील, कुणाचा नवरा असं वागत असेल, कुणाची बायको असं वागत असेल आणि सुधारलं पाहिजे जर वाटत असेल तर योगा थेरपी द्यावी लागेल. आणि अष्टांग योग थेरपी देत असताना अगोदर यम नियम द्यावे लागतील. मग आहारामध्ये समावेश करावा लागेल. बरोबर आहे. बरोबर. हटप्रतिपिकेकडे नाही आम्ही हटयोगाचा अभ्यास करणार. तिथं पण यम नियम आणतात. तिथे पण यम नियम 10 आहेत तिथे तरी. तिथे 10 आहेत. किती आहेत यम नियम? 10 यम नियम आहेत. बरं, मग कुठे पण जावा, यम नियमाला सोडून योग पूर्ण होत नाही. म्हणून हे थेरपी देईल आपल्याला. यम नियम पूर्ण करावे लागतील. त्यानंतर आसन करावे लागतील. आसनानंतर प्राणायाम करावा लागेल. प्राणायाम सुद्धा कसा करावा लागेल? तर पारंपरिक पद्धतीने करावा लागेल. पारंपरिक पद्धतीने. मी
प्राणायाम प्रकरणामध्ये सांगितलेलं आहे. कारण त्यामध्ये कुंभकाकडे नेण्याची पद्धतीच दिलेली आहे हठप्रदीपिकाकारांनी. जर त्या पद्धतीनं केलं तर कुंभक सिद्ध होतं. काही इतर ग्रंथ आहेत हठयोगाचे इतर, ते सांगतात जर योगीच म्हणावं लागेल, जर आपण 1 मिनिटापर्यंत, 1 मिनिट खूप झाले, 1 मिनिटाच्या सुद्धा 30 सेकंद जरी आपल्याला, 20 सेकंद जरी कुंभक सिद्ध झाला अर्चनाताई, कुंभक जर सिद्ध करता आला तर वेगवेगळ्या सिद्धी प्राप्त होतात. तुम्ही सांगा, मग आम्ही आयुष्यभर प्राणायाम करायला लागलो, कोणती सिद्धी प्राप्त होईना? कोणती सिद्धी प्राप्त होणार? काय आहे, प्राणायामच करत नाही आपण. कसरत जशी आसन आहेत तसं श्वासायाम करत आहोत आपण. आपण काय करत आहोत? श्वासायाम, किंवा काय म्हणायचं त्याला मग, श्वासाचा व्यायाम. श्वासाचा व्यायाम करत आहोत, बरोबर आहे. श्वासाचे वेगवेगळ्या पद्धती करत आहोत. हृदय चांगलं राहण्यासाठी, फुफ्फुस चांगलं राहण्यासाठी, नासिका मार्ग चांगला राहण्यासाठी, हे चांगलं राहण्यासाठी, ते चांगलं राहण्यासाठी असं करत आहोत. म्हणून आपण शरीर, आपण हे योगी म्हणजे काय आहेत अलग लक्षात, हे चार्वाक आहेत, भौतिकवादी. जे शरीरावर कार्य करणारे आहेत त्याला चार्वाक योगी म्हणायचं, बरं का. अष्टांग योगी नव्हे, पातंजली योगी नव्हे. जे निव्वळ शरीरावरती लक्ष देणारे योगी कोण असतील तर ते भौतिकवादी. भौतिकवादी म्हणजे चार्वाक योगी. त्यांनी स्वतःला योगी म्हणून घेऊ नये. वाटलं तर मग एक शब्द लावा, थेरपिस्ट. विशेष करून थेरपिस्ट लावा. मी भाषणामध्ये म्हणलं होतं, व्याख्यानामध्ये बघा, कोणत्या, दुधगावकर सर, तुमचं कोणता होता शेवटचा कार्यक्रम, निरोप समारंभामध्ये म्हणलं होतं योगाचार्य. आचार्याला बदनाम नका करू म्हटलं होतं मी तुम्हाला, म्हणलं होतं ना. तिथे म्हणलं होतं आचार्य म्हणू नका, आचार्य लावू नका, आचार्य लावा. वाटलं तर योग आचार्य लावा, आचार्य म्हणू नका. कारण सगळे काही इथं आचार्य होण्यासाठी आलेले नाही. योग दर्शन तर कुणालाच पत्ता नाही. आणि आचार्य कशाचे होता हो तुम्ही? बिनाकामाचे उगा नाटकं काहीतरी. आचार्य सोंग करतात उगं, बरोबर आहे का नाही? सोंगच आहे ना. मग आचार्य म्हणण्यासाठी मग दार्शनिक भाग सर्व पूर्ण करा. आचार्य होण्या अगोदर आचरण करा. मग बरोबर आहे. आचार प्रभो धर्म, आचार केला पाहिजे. कसला आचार असला पाहिजे? योगिक आचार असला पाहिजे. यौगिक जीवनचर्या केली पाहिजे, तोच आचार्य असतो. आचार्य बरं का, आचारी वागतो म्हणजे आचरणशील वागतो, तो आचार्य असतो. मांस खाता, दारू पिता, स्वाध्याय करत नाही, गंध लेवत नाही, काय वस्त्र पण वेगळे घालता, वासना कामना यांच्यावरती तुमचा संयम नाही, अर्थार्जनावरती संयम नाही, किती कमवायचं बंधन नाही, कमवत असताना तुम्ही हिंसा करता, सत्य बोलत नाहीत, खोटं बोलता, लोकांकडून थेरपी म्हणून कमवण्यासाठी योगामध्ये प्रवृत्त होतात. आणि आचार्य कसं म्हणून घेता? मग आचार्य म्हणून घेणं नाही. मी म्हणलं होतं बरं, मी आहेत सर उपस्थित, खोटं बोलत नाही, मी काही सांगतो ते खरंच बोलतो, बरोबर आहे. त्यावेळेस परखडपणे बोलल्यासारखं वाटलं चुकीचं, परंतु आचार्य नका म्हणून थेरपिस्ट म्हणा म्हणलं होतं मी. आणि थेरपिस्ट व्हा बाबा, थेरपिस्ट म्हणून या, थेरपिस्टच व्हा ना. थेरपिस्ट म्हणजे उपचारक, उलट जास्त पैसे कमवता येतील. कारण पैसे कमवण्यासाठीच योगामध्ये आलेला आहात, तर योगाचा अभ्यास चांगला करा. म्हणजे कशाचा अभ्यास करा? थेरपीचा अभ्यास चांगला करा आणि पैसे कमवा, असं मी म्हणलं होतं त्या ह्याच्यामध्ये. आचार्य होऊन उगाच मोठेपणा नका गाजू, तर थेरपी शिका आणि थेरपीद्वारे पैसा सुद्धा कमवा, असं मी म्हणलं होतं. तर काय सांगत होतो मग, कुठपर्यंत आलो होतो आपण? कर्म, वासना. बाहेर नाही गेलो मी, बाहेर मी गेलेलो नाही बरं का. सायकोलॉजीचा अभ्यासक्रम सांगत आहे थोडासा मी, बरं का. वेस्टर्न सायकोलॉजीमध्ये सुद्धा हे शिकवणं अपेक्षित आहे. तिथे सांगत असताना सायकोलॉजी आणि योगाद्वारे व्यवस्थापन सांगितलं जाणार आहे. तिथे मॉड्यूल आहे न्यूरोसिस सायकोसिस, बरोबर आहे ना. न्यूरोसिस काय असतात, सायकोसिस काय असतात, न्यूरोसिसचे लक्षणं काय आहेत, सायकोसिसचे लक्षणं काय आहेत, व्यक्तिमत्व कसं तयार होतं, व्यक्तिमत्वाचे घटक कोणकोणते आहेत, आणि व्यक्तिमत्व विकासासाठी योग कसा अवलंब केला जावा, बरोबर आहे. न्यूरोसिस संबंधी उपचारक म्हणून योग कसा लागू करावा, सायकोसिस मध्ये योग लागू कसा करावा, हे येणार आहे बरं का. मग ते सांगितलं मी सर, बरं का अर्चना, मी ते सांगितलेलं आहे. इथे बाहेर मी गेलेलो नाही अभ्यासक्रमाच्या. तर मग 7व्या सूत्रानंतर 8व्या सूत्रामध्ये काय सांगतात, त्या कर्मफलाच्या अनुसारच वासनेची प्रवृत्ती होते माणसाची. मी म्हणलो मैं ऐसा क्यों हूं, असं उत्तर दिलं होतं. पण अशी प्रवृत्ती मला का होते, बरोबर आहे. पाण्याला बघितलं की चक्कर येते, असं आहे. तिथं रक्त बघितलं की होतं. दोभाडा मॅडमने शिकवलंय बरं का गेल्या वेळेस. असं रक्त बघितलं कीच व्यक्ती काय करतो,
चक्कर येते, चक्कर येऊन पडतो. उंचावर गेले की हे होतं. असं काय आहे बाबा? जाळ बघितलं की भीतो, चिरकतो, झोपेत स्वप्न पडतात त्याला. असं का वागतो? अशाच काही व्यक्तीला बघितलं की असं का वागतो? मग ते फ्राईड वेगळं सांगेल, मी पतंजली काय सांगतात हे सांगितलं. आता आलं का लक्षात? तर योग काय सांगतो अशा वागण्याला, त्याचं उत्तर हे 8व्या सूत्रात आहे. हे जे 8वं सूत्र आहे यात उत्तर त्याचं दडलेलं आहे. असं का वागतो? तर तत् तत् हा तत् तत् विपाक अनुगुणाम एव अभिव्यक्ती ही वासनानाम. म्हणजे तत् ततः तद विपाकानुगुणानाम एव अभिव्यक्तिर वासनानाम. वासनेची जी अभिव्यक्ती होते तर त्या कर्म साठ्यामुळे होते, त्या कर्माच्या संचयामुळे होते. आणि तो साठा कुणाला नसतो? तत्र ध्यानजम अनाशयम अनआशयम, जाऊ द्या चुका लागले परत, अनआशयम आशयरहित असणाऱ्याला ते राहत नाही, परंतु इतरांना राहतं. मग आपण बाकीच्याच प्रकारात आहोत, तर मग आपल्याला असं काय आहे हे जर शोध घ्यायचा असेल तर यावरून आपण पाहू शकतो. 5 मिनिट तेवढं घेतो आणि थांबतोय मी. सर आलेत पुढचे. तर अशा प्रकारे मग 3 प्रकारचे जे कर्म आहेत, 4 प्रकारचे कर्म सांगितलेत ना मी, 4 प्रकारचे सांगितलेत, परंतु त्यातील 3च कर्माला अशा वासना असतात. आशय ह्या 3च कर्माला असतात. जे 4थ्या नंबरचे कर्म त्याला आशय राहत नाही. त्यामुळे हे जे 3 कर्म आहेत तर त्याच्या फळा अनुरूप, त्या 3 प्रकारच्या कर्माच्या फळाच्या अनुरूपच वासनांची अभिव्यक्ती होते, वासनांचं प्रगटीकरण होतं. आणि त्या वासनांच्या प्रगटीकरणातूनच आपले काय घडत असतात? व्यवहार घडत असतात. असंच का वागतो याचं उत्तर आहे हे. असं का वागतो आमचा नवरा, आमची बायको, आमचा मुलगा, आमचे आई वडील, असे जे काही उत्तर असतील तुमचे, तर ते पतंजली हे सांगतील बरं का. मग त्यासाठी काय उपाय आहे का? तर उपाय पण पतंजलींना विचारा, उपाय पण सांगतील. वेगळी फीस द्यावी लागेल, आता मी सांगणार नाही. ते वेगळा क्लास जर असं काही सायकोलॉजी पतंजलीची विचारली असेल, पैसे जास्त घेतल्याशिवाय कळतच नाही. काय करणार? उपस्थित क्लासला राहत नाही, विचारत नाही. मी सांगितलं असतं. आणि माझं वैशिष्ट्य असं आहे, तुम्ही म्हणल्यावर मी मला आव्हान जर दिलं तर मी ते उत्तर शोधल्याशिवाय बरं का ते गप्प बसतच नाही. तुम्ही विचारला मला काय करायचंय, मग मी काय करणार? मग आता हे कसं करावं तुम्ही विचारलं पाहिजे होतं. मग समस्या तर आहेत खूप जणांना, मग ही थेरपी कशी द्यावी हे तुम्ही विचारलं पाहिजे होतं मला. विचारतच नाहीत. मग मीच बळानं सांगतो, मीच प्रश्न विचारायचं आणि मीच उत्तर करायचं. मीच सायकोलॉजीचा आणि योगदर्शनाचा संबंध जोडायचा, मीच भगवद्गीतेचा ह्याचा संबंध जोडायचा, तत्वज्ञानाचा ह्याचा संबंध जोडायचा. असंच मीच करायचं सगळं. असं कसं चालतंय हो? असं थोडंसं झालं पाहिजे, तुम्ही फायदा घ्यायला पाहिजे. तर 3 प्रकारच्याच कर्माला फलानुसार वासनेचं प्रगटीकरण होतं. आणि मग आता संस्कार आणि स्मृती, खूप सुंदर विषय निघालाय बरं का. खूप खूप सुंदर विषय आहे. आता इथून एवढा सुंदर विषय आहे, खूप सुंदर विषय आहे. आता सायकोलॉजी येणार आहे इथून, आणि सायकोलॉजीच्या नंतर पुन्हा तत्वज्ञान येणार आहे परत बरं का. सांख्य फिलॉसॉफी परत येणार आहे. सांख्य फिलॉसॉफी आल्यानंतर इतर फिलॉसॉफीचं खंडन करणार आहेत बरं का. पतंजली सुद्धा इतर तत्वज्ञानाचं खंडन करण्याचा विचार करणार आहेत आणि त्यानंतर कैवल्यापर्यंत आपल्याला नेणार आहेत. तर आपल्याला आपण सायकोलॉजीमध्ये आलोय आता बरं का. सायकोलॉजीमध्ये आपण आलेलो आहोत, तर त्यामुळे इथे थांबलेलं बरं आहे बरं का. इथे थांबतो मी, कारण मलाही जास्त सांगावं लागणार, विषय काही मला थोडक्यात होत नाही. 9वं जे सूत्र आहे, जाती देश काल व्यवहितानाम अप्यानंतर अनंतर्यम स्मृती संस्कारयोर एकरूपत्वात, हे जे 9वं सूत्र आहे ते आपण उद्याच्या तासामध्ये पाहणार आहोत बरं का. तर ते काय विषय आहे त्यामध्ये? संस्कार. 8व्या सूत्रातला विषय काय आहे? वासना. 8व्या सूत्राचा विषय काय आहे? वासना, बरोबर आहे. आणि त्याच्या अगोदरच्या सूत्रात काय आहे? कर्माचे प्रकार. त्या कर्माच्या प्रकारानुसार 7व्यात कर्माचे प्रकार आहेत. त्या कर्माच्या प्रकारानुसार 8व्यामध्ये सांगितलेले कर्माच्या फला अनुसार वासना, आणि त्या वासनांच्या अनुसार 9व्या सूत्रात काय सांगितलं गेलेलं आहे? संस्कार आणि स्मृती. स्मृती आठवण, हे पण सायकोलॉजीचाच भाग आहे का नाही? स्मृती आणि संस्कार हे वेस्टर्न सायकोलॉजीमध्ये येणार आहे का नाही?
आहे येणार, बरोबर आहे. म्हणजे कोल्हटकर का म्हणतात हेच कळत नाही लोकांना. पुस्तक आहेत खूप जणांकडे की भारतीय मानसशास्त्र म्हणजेच पातंजली योगदर्शन, भारतीय मानसशास्त्र म्हणजेच योगदर्शन. कुठं सायकोलॉजी मला पण कळत नव्हती. मी असं का म्हणतो म्हणून, कारण मला पण कळत नव्हतं. मला पण लय उशिरा कळालेलं आहे. ठीक आहे, मला पण कळत नव्हतं. मी पण खूप वेळा पुस्तक वाचलेलं आहे. अष्टांग योग, अष्टांग योग, अष्टांग योग हेच बडबड करत होतो मी, बरं का. अष्टांग योग आणि त्याचे फल हेच विवरण करत होतो. पण सायकोलॉजी का म्हणलं ह्या कोल्हटकरांनी, मला तेच कळत नव्हतं. पण त्याला खूप दिवस उजळले. तसं तुम्हाला काय देर आहे दुरुस्त आहे. जर ज्यांना कळालं त्यांचं भाग्य चांगलेलं आहे. ज्यांना जर सायकोलॉजी कळाली पतंजली योगदर्शनामधील आणि त्यामध्ये जर प्रवृत्ती झाली तर नक्की त्यांचं, तुका म्हणे मज न घडता सेवा, पूर्व पुण्य ठेवा ओढवला, नक्की पूर्वसंचित चांगला आहे समजू, बरं का. जर यामध्ये प्रवृत्ती झाली तर ते प्रवृत्ती काही बुद्धीने होत नाही, तर ही प्रवृत्ती नक्की पूर्वकर्माचं फल आहे असं मी समजतो आणि तासाला विराम देतो. ठीक आहे. हरि ओम, नमस्कार. थांबूयात.